नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी पॉइंट मराठी, या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही चॅनलला जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरचे पीडीएफ तुम्हाला तिथे भेटून जातील आणि प्रश्नांचा सराव सुद्धा आपण इथे करून घेत असतो. चला तर बघूया चालू घडामोडी प्रश्न, जे की तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत असाल तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. बघूया आपण 3 दिवसाचे आपले पेंडिंग होते व्हिडिओ, ड्युटी असल्या कारणास्तव आपण टाकून होतो शकलो. तर बघूया आपण 23, 24 आणि 25 एप्रिल 2026 चे महत्त्वपूर्ण प्रश्न. करूया सुरुवात. पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एसटीच्या जनजागृती उपक्रमाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कोणाची? जेनेलिया आणि रितेश देशमुख यांची निवड 5 वर्षांसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी यांची निवड करण्यात आली आहे. दुसरा प्रश्न, युईएफ युथ लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? कोणती? तर युथ लीग कोणी पटकावले? कोणत्या संघाने पटकावले? रिअल माद्रिदची या स्पर्धेला किती विजेतेपद आहे? हे दुसरे. यापूर्वी त्यांनी कधी पटकावले? 2019-20 साली. या आधीच्या 2024-25 म्हणजे मागच्या वर्षी हंगामाचा विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले होते? तर बार्सिलोना. पुढचा प्रश्न तिसरा, भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून अलीकडेच कोणत्या ठिकाणाची घोषणा करण्यात आली? कोणत्या? शेखा झील अलीगड. हे काय आहे? ते पक्षी अभयारण्य आहे. हे अलीगड उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. यासह उत्तर प्रदेश एकूण आता रामसर स्थळांची संख्या किती झाली? तर 12 झाली आहे. पुढचा प्रश्न, मध्य आशियामध्ये पहिल्यांदाच आयोजित होणारी 2027 ची जागतिक पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जाणार? तर कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? ताश्कंद, उझबेकिस्तान येथे. या स्पर्धेचे सामने नवनिर्मित ऑलिम्पिक सिटी मेन स्टेडियम येथे होणार आहे. याची राजधानी काय आहे? तर उझबेकिस्तानची ताश्कंद आहे आणि चलन कोणते? तर उझबेकिस्तानी सोम. पुढचा प्रश्न बघूया. वंदे मातरमची 150 वर्षावी साजरी करण्यात येणारी 150 वर्ष साजरी करण्यात येणारी संस्कृती मंत्रालयाने तरुण कलाकारांसाठी कोणत्या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेचा शुभारंभ केला? तर कोणत्या? VM फ्रेम्स. ही एक देशव्यापी स्पर्धा असून यामध्ये चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून भारताचा सांस्कृतिक वारसा आणि देशभक्ती सादर करण्याचे आवाहन कलाकारांना करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. HDFC लाईफ मध्ये कोणाची MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढील 5 वर्षासाठी? म्हणजे त्यांचेच पुनर्नियुक्ती करण्यात आली, म्हणजे तेच सध्या वर्तमान होते, त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. कोणाची? विभा पाडळकर यांची. 7वा प्रश्न, एप्रिल 2026च्या पतधोरण बैठकीनंतर RBIने रेपो दर किती टक्के कायम ठेवला आहे? तर 5.25%. याचे उद्दिष्ट काय आहे? तर महागाईवर नियंत्रण मिळवणे आणि आर्थिक विकासाला गती देणे. RBIची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935. मुख्यालय कुठे? तर मुंबई. आणि वर्तमान गव्हर्नर कोण? तर संजय मल्होत्रा. पुढचा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न, ऍथलेटिक्स इंटिग्रेटेड युनिटने भारताला डोपिंग उल्लंघनासाठी कोणत्या श्रेणी ठेवले? तर अ श्रेणी ठेवले. म्हणजे सर्वाधिक ऍथलेटिक्स खेळाडू डोपिंग उल्लंघनात आढळून आल्यामुळे भारताला अ श्रेणी ठेवले आहे. पुढचा प्रश्न 9वा, महिलांची सुरक्षा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सेफ सिटीज प्रोजेक्ट 2026 अंतर्गत कोणत्या शहराची निवड करण्यात आली? तर कोणत्या? धार, मध्य प्रदेश. उद्देश काय? तर महिला आणि बालकांसाठी सार्वजनिक ठिकाणी भयमुक्त आणि सुरक्षित आणि अधिक समावेशक बनवणे. या प्रकल्पाअंतर्गत देशातील एकूण 10 शहरांमध्ये धार शहराचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा प्रकल्प पूर्णपणे केंद्र सहाय्य आहे. पुढचा प्रश्न, बिगाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण होते, ज्यांचे नुकतेच चेन्नई येथे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले? कोण होते? शिवरतन अग्रवाल. पुढचा प्रश्न, RBIने कोणाची AU स्मॉल फायनान्स बँकेच्या कार्यकारी संचालकपदी 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली? कोणाची? विवेक त्रिपाठी यांची. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कोणत्या देशाने अलीकडेच 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालणारा नवीन कायदा मंजूर केला आहे? तर तुर्कस्तान. डिजिटल सामग्रीच्या मुलांवर होणाऱ्या नकारात्मक प्रभावांना रोखणे आणि ऑनलाईन सुरक्षा वाढवणे याचा हे मेन उद्देश असणार आहे. राजधानी काय? तर अंकारा आहे तुर्कस्तानची. चलन काय? तर तुर्की लिरा. पुढचा प्रश्न 13वा, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजेश कुमार अग्रवाल यांची. अधिक माहिती बघूया. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन देशातील सर्वात मोठी महारत्न कंपनी आहे, जी प्रामुख्याने ऊर्जा क्षेत्राला वित्त पुरवठा करते. मुख्यालय कुठे? तर हिचे नवी दिल्ली. या संस्थेची स्थापना झाली 16 जुलै 1986. 14 प्रश्न, नॅसकॉमच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर श्रीकांत वेलामकन्नी यांची. ते AI आणि अॅनालिटिक्स मधील एक प्रख्यात तज्ञ आहे. त्यांच्यासोबत किशोर पाटील यांची सुद्धा काय उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. नॅसकॉमचा फुल फॉर्म काय? तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. याची स्थापना कधी झाली? 1 मार्च 1988. पुढचा प्रश्न 15वा, US आर्मी फॉर वॉर कॉलेजच्या इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये कोणत्या भारतीय लष्कर प्रमुखांचा समावेश करण्यात आला? तर कोणत्या? जनरल उपेंद्र द्विवेदी यांची. अधिक माहिती बघूया. हाबा उमान मिळवणारे ते तिसरे भारतीय लष्कर प्रमुख ठरले. यांच्या अगोदर कोणाला मिळालं होतं? VK सिंग आणि जनरल विक्रम सिंग यांना. हा सोहळा कुठे? तर पेनिन्सिल्व्हिया येथील कार्लिस्ले बॅरेक्स येथे पार पडला.
समजलं. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, 16वा. बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कार्यकाळ 2029 पर्यंत वाढवण्यात आला? तर कोणाचा? रजनीश कर्नाटक यांचा, बँक ऑफ इंडियाचा. देवदत्त चंद यांचं सुद्धा काय, बँक ऑफ बडोदाच्या बँकेच्या शिवपतीचा कालावधी 3 वर्षासाठी वाढवण्यात आलाय. पुढचा प्रश्न बघूया, 17वा. रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी कधी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर परमिंदर सिंग. पुढचा प्रश्न 18वा. जनगणना 2027 ची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी भारत सरकारने कोणता टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन नंबर सुरू केला? तर 1855. कोणता? 1855. हा प्रश्न तुमच्या SRPF होणाऱ्या किंवा इतर परीक्षा होण्यासाठी महत्वाचा असू शकतो, जे आता या 1-2 महिन्यात परीक्षा आहे त्यांसाठी हा विचारण्यात येऊ शकतो. भारताची ही पहिली डिजिटल जनगणना आहे. मोबाईल ऍपद्वारे ही नोंदणी आणि नागरिकांना स्वगणना करण्याची सोय 2027 मध्ये स्वातंत्र्यानंतरची कितवी? तर 8वी आहे. तशी एकूण कितवी? तर 16वी आहे. 1 एप्रिल 2026 पासून या घरांची यादी गृहनिर्माण गणना म्हणजे जनगणनेला 1 एप्रिल 2026 पासून सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्याला. पुढचा प्रश्न 19वा. भारताने कोणत्या देशाच्या आर्थिक स्थिरतेला चालना देण्यासाठी 30 अब्ज रुपयांचे चलन अदला बदलीला मंजुरी दिली? तर कोणत्या? मालदीवच्या. हा करार सार्क फ्रेमवर्क अंतर्गत करण्यात आला आहे. मालदीवची राजधानी काय? तर माले. चलन काय? तर मालदीवन रुपया. पुढचा प्रश्न बघूया, 19वा. जगप्रसिद्ध टेक कंपनी ऍपलचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जॉन टर्नस यांची. टिम कुक यांनी राजीनामा दिल्यामुळे पद काय झालं होतं? रिक्त झालं होतं. जॉन टर्नस हे कंपनीमध्ये काय होते? तर हार्डवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होते. पुढचा प्रश्न 21वा. भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण ठरला आहे? तर अरण्यक घोष, जो की कुठला रहिवासी? तर पश्चिम बंगाल राज्यातील आहे. पश्चिम बंगाल राज्यातील 12वा ग्रँड मास्टर ठरला आहे. भारताचे पहिले ग्रँड मास्टर कोण? विश्वनाथ आनंद. पहिली महिला कोण होते? कोनेरू हम्पी. पुढचा प्रश्न 22वा. आंध्र प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिला महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोण ठरल्या? तर न्यायमूर्ती लीला गिल. त्यांनी धीरज सिंह ठाकूर यांची जागा घेतली. यापूर्वी त्या तर पंजाब हरियाणा राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या. 23वा प्रश्न. कोणत्या देशाने 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्यांसाठी तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घालणारा कायदा केला? तर कोणत्या देशाने? युनायटेड किंगडमने. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. टोबॅको अँड वेप्स बिल अंतर्गत हा कायदा करण्यात आला. 24वा प्रश्न. पुनर्वापर करता येणारे न्यू ग्लेन रॉकेट कोणत्या कंपनीने विकसित केले? तर कोणत्या कंपनीने विकसित केले? ब्ल्यू ओरिजिन. म्हणजेच काय, याचा पुनर्वापर करण्यात येतो. प्रकार हेवी लिफ्ट लॉन्च व्हेकलद्वारे याचा हे करण्यात येतो. कमीत कमी किती? 25 वेळा याचा पुन्हा वापर करता येतो. यामध्ये 7 BE-4 इंजिन वापरले आहेत, जी लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड मिथेनवर चालतात. ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे संस्थापक कोण येतात? जेफ बेझोस आहे. 25वा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने विशेषतः नवजात आणि लहान मुलांच्या उपचारासाठी पूर्व पात्रता मंजुरी दिलेल्या पहिल्या मलेरिया विरुद्ध औषधाचे नाव काय? तर आर्टेमिथर लुमेफॅन्ट्रिना. अधिक माहिती जाणून घ्या. हे औषध विशेषतः 5 किलोपेक्षा कमी वजन असलेल्या बाळांसाठी अत्यंत सुरक्षित मानले गेले आहे. WHO ची स्थापना कधी झाली? तर 7 एप्रिल 1948. याचे मुख्यालय कोण आहे? तर जिनेव्हा, स्वित्झर्लंड. सध्याचे वर्तमान महासंचालक कोण? डॉक्टर टेड्रोस अधोनोम घेब्रेयेसस. समजलं. 26वा प्रश्न. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या 33,000 भारतीय सैनिकांची नावे डिजिटल फलकाद्वारे कोणत्या स्मारकावर कोरण्यात आली आहे? कोणत्या? बसरा स्मारक, इराक या ठिकाणी. ही कोणती मोहीम होती? मेसोपोटिया मोहीम आहे. त्या दरम्यान हे शहीद झाले होते, हे म्हणजे मिस झाले होते, त्यांची आता ओळख झाली आहे. संस्था काय? कॉमनवेल्थ ऑफ ग्रेव्स कम्युनिस्ट. पहिल्या महायुद्धातील बेपत्ता भारतीय सैनिकांना आता ही ओळख मिळाली आहे. 27वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये कचरा व्यवस्थापनात महिला सक्षमीकरणाचा वापर केल्याबद्दल इन्युडो GM पुरस्कार जिंकणारी भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली? तर गुंटूर महानगरपालिका. 4था जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन पुरस्कार. हा पुरस्कार जिंकणार ही भारतातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. इन्युडो काय? तर संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना. याचे ठिकाण कुठे? तर व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. पुढचा प्रश्न 28वा. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या नियमाचे पालन करण्यासाठी कोणत्या व्यक्तीची नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर नीतू सांबरा, जे की याच विमानतळाला जेवर विमानतळ सुद्धा म्हणतात. त्याच्या अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला काय म्हणतात? जेवर विमानतळ म्हणतात. नोएडा विमानतळाच्या पहिल्या महिला या प्रमुख ठरल्या आहेत. 29वा प्रश्न. लंडन मधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथील ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर जोगिनापल्ली संतोष कुमार यांना. 30वा प्रश्न. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने अलीकडेच कोणत्या उद्यानाचा इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्याचा निर्णय घेतला? कोणता? कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यान. हा प्रश्न तुमच्यासाठी. याचे योग्य उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. भारताने कोणत्या हवामान शिखर परिषद 2028 यजमान पदासाठीचा प्रस्ताव मागितलाय? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. पुढचा प्रश्न बघूया. म्हणजे प्रश्न नाही, आपला एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया. 1 ते 7 एप्रिल काय? अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस.
18 एप्रिल जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस, 24 एप्रिल पंचायत राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न, जे की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, तुमच्या मित्रांसुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. ही पीडीएफ तुम्हाला तिथे भेटून जाईल. चला तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.